माझं शिक्षण बी.कॉम झालंय, ग्रॅज्युएशन झालंय. मग तुम्हाला चांगले जॉब मिळाला असता की. आता आपण जर बघितलं तर साधं रक्त बघितलं तरी लोकांना चक्कर येते. अनेकांना डेड बॉडी बघितल्यावर तर 8-8 दिवस झोप लागत नाही. मग तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये 25 वर्ष काम केलेलं, डेड बॉडीची चिरफाड करायची असते. त्यावेळेला तुम्ही जे काम करता त्यात तुम्हाला त्यासाठी दारू पाजली जाते, तुम्हाला असं बेभान केलं जातं. हे खरं आहे? मला तर आता आम्ही रात्री 2-2, 3-3, 2:30 वाजेपर्यंत, 3-4 वाजेपर्यंत एकटा पोस्टमॉर्टम करतो आम्ही. काहीच वाटत. तरुण मुलांचं झालं की जरा थोडं वेगळंच वाटतं की बाबा असे तरुण पोरं जर जायला लागले तर त्या मानाने आपण एवढं 45-50 व्हायचं, त्यावेळेस 45-50 व्हायचं होतं ते. त्या मानाने आपण खूप आयुष्य जगलो. एक मुलगा होता, म्हणजे तरुणच होता तो, 25-26 वर्षाचा असेल तो. त्याचा बड्डे होता आणि तो बड्डेसाठी त्याच्या मित्राबरोबर दुपारची पार्टी करायला गेला आणि फॅमिलीला सांगितलं की बाबा मी संध्याकाळी येतो, संध्याकाळी आपण बाहेर जाऊ. आणि मग ते झाल्यानंतर मग त्यानंतर काहीतरी 5:30-6 वाजता काहीतरी ॲक्सिडेंट झाला आणि ती बॉडी तिथं आली, आमच्या इथं आली. तर त्याच्या खिशामध्ये मोबाईल वाजत होता. तर मोबाईल वाजत होता, मग पोलिसांना सांगितलं त्यांच्या खिशात ते मोबाईल वाजतोय, म्हणजे उचल बघ. मग मी उचललं तर ती मुलगी बोलते, मुलगी, पप्पा कधी येतं ते, आपल्याला जायचं ना, आम्ही तयार आहे. तेव्हा अक्षरशः मन भरून आलं माझं. लहान मुलांच्या ज्या वेळेला तुम्ही डेड बॉडी चिरफाड करता त्यावेळेला काय मनात येतं तुमच्या? ॲट द टाइम आज आपल्याला जीवन जगायला मिळालं त्या गोष्टीचा विचार करा, उद्या काय होणार उद्याचा विचार नाही करा. नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना तुमच्या समोर आणत असतो, त्यांच्या मुलाखती आपण सादर करत असतो. आपण मध्यंतरी वेश्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची मुलाखत घेतली, शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या, वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. परंतु आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत ती मुलाखत अतिशय वेगळी आहे. ससूनच्या पोस्टमॉर्टम विभागामध्ये सफाईगार या पदावरती 25 वर्ष ज्यांनी काम केलं त्या रामदास सोळुंके सरांशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा आजवरचा प्रवास आपण पाहणार आहोत. सोबतच आज आपण त्यांच्याकडनं जीवनाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. मृत्यू कोणालाही टळलेला नाही, मात्र डेड बॉडीकडं ते कशा पद्धतीनं पाहतात आणि मृत्यूबद्दल त्यांचे विचार काय हे त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सर, स्वागत आहे तुमचं. मला आपली सुरुवात इथून करायची आहे की तुम्ही जनरली जर आपण बघितलं तर या क्षेत्राकडं सहसा कोणी वळत नाही, पण तुम्ही या क्षेत्रात कसे आले? नाही, कसं आहे की माझे वडील समोर बघ. त्याच इथे कामाला होते, न्यायवैद्यक शास्त्र विभाग डेडॉक्समध्ये. आणि त्यानंतर माझे थोरले भाऊ तेही तिथे डेडॉक्समध्येच कामाला होते. म्हणजे जवळजवळ माझं लहानपण हे तिथेच गेलं, म्हणजे वडिलांसाठी डबा आणणं, भावासाठी डबा, म्हणजे सारखं ये जा चालू होतं माझं तिथं. बरं. त्यामुळे ते पाहता पाहता मग जेव्हा सुसूनमध्ये मला जॉब मिळाला तेव्हा मग मी स्वइच्छेने तो डिपार्टमेंट निवडला. बरं. म्हणजे वडिलांच्या सोबत येत जात असल्यामुळे तुम्हाला या जॉबची कल्पना सवय झाली, कल्पना तुमचं होती. शिक्षण काय झालं? माझं शिक्षण बी.कॉम झालंय, ग्रॅज्युएशन झालंय. मग तुम्हाला चांगले जॉब मिळाला असता की. नाही, म्हणजे 90 म्हणजे मला 90 मध्ये माझी डिग्री कंप्लीट झाली होती. डिग्री झाल्यानंतर मी जवळजवळ 91 ते 92 हे 2 वर्ष फक्त जॉबसाठी मी इकडे तिकडे प्रयत्न करत होतो. पण शेवटी मला कुठेही जॉब मिळाला नाही. मग नाईलाजाने मला पुन्हा ससूनमध्ये बदली कामगार म्हणून रुजू व्हावं लागलं. त्यानंतर मग बदली कामगार काम करता करता मी ससूनमध्ये काम करायला सुरुवात केली. 25 वर्ष तुम्ही सर्व्हिस केली? 25 वर्ष न्यायवैद्यक शास्त्र विभाग डेडॉक्समध्ये काम केलं मी. बरं. मला एक सांगा, तुम्ही म्हणजे रेग्युलर असे तुमची शिफ्टमध्ये ड्युटी असते की कसं असतं? ते 3 शिफ्ट होती आम्हाला, मॉर्निंग, फर्स्ट, सेकंड, थर्ड. बरं. थर्ड शिफ्ट नाईट होते. बरं. आता मला सांगा, समजा तुम्ही सकाळपासून सकाळच्या शिफ्टला असाल तर दिवसाची सुरुवात किंवा शेवटपर्यंत कसा प्रवास असतो दिवसभरातला? दिवसभराचा प्रवास म्हणजे काय, ते दैनंदिन जे काम होतं आमचं ते करावं लागत होतं. ऍक्च्युली तुमचं काम पण सांगा, तुम्ही नेमकं काय करत होता ते सांगा. तिथं म्हणजे आमचे जे डॉक्टर होते, फॉरेन्सिकचे जे डॉक्टर आहे ना, ते समोर उभं राहायचे आणि आम्ही पोस्टमॉर्टम करून पूर्ण बॉडी ओपन करून त्याला सगळे ऑर्गन दाखवायचो आम्ही. ते पूर्ण स्वरूप सांगा, ते पूर्ण परत बंद करण्यापर्यंत सांगा. ओके.
सुरुवात कशी असते, पोलीस पंचनामा देतात. ते पंचनामा वाचल्यानंतर म्हणजे ऑन ड्युटी डॉक्टर जे असतील ते डॉक्टर पोस्टमॉर्टम करण्यासाठी PM रूममध्ये येतात. तर ते वाचल्यानंतर मग बॉडी ओपन करण्याचं काम आम्ही चालू करतो. बॉडी हेड ओपन केल्यानंतर ब्रेन आम्ही बाहेर काढून समोर ठेवतो. मग त्याची डॉक्टर पाहणी करते ते. आणि मग त्यानंतर पूर्ण चेस्ट ओपन केल्यानंतर आतील जे ऑर्गन आहे, मतलब दोन्ही लंग्स, दोन्ही किडनी, स्प्लीन, हार्ट, हे सगळे ऑर्गन काढून आम्ही बाहेर टेबलवर ठेवतो. आम्ही डॉक्टर मग तपासणी करून मग ते ठरवतात की कॉज ऑफ डेथ काय द्यायचं. बरं बरं. आता आपण जर बघितलं तर साधं रक्त बघितलं तरी लोकांना चक्कर येते. अनेकांना डेड बॉडी बघितल्यावर तर 8-8 दिवस झोप लागत नाही. मग तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये 25 वर्ष काम केलं आहे. ज्यावेळेस सुरुवातीला जसं तुम्ही सांगितलं की घरामध्येच वडिलांपासूनच तुम्ही हे सगळं बघत आला, मात्र तुम्हाला असं कधी जाणवलंय का, तुमच्यासोबत असं कधी झालंय का, किंवा सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं का? म्हणजे एक प्रकारची भीती वगैरे हो. वाटणं? नाही, 25 वर्षाच्या कालावधीत तसं काही वाटलं नाही. पण लोकांना तर खूप भीती वाटते. नाही, लोकांना भीती वाटते म्हणजे कसं आहे, आता समजा एक सामान्य व्यक्ती आहे, तो 5-6 वेळा जर आला ना डिपार्टमेंटमध्ये, त्यांनी पाहिलं ना, त्यानंतर त्याची भीती आपोआप मरून जाईल. आता हे पोलीस लोक पंचनामा करण्यासाठी PM रूममध्ये येतात, कारण ते बॉडी पाहूनच त्यांना पंचनामा करावा लागतो. ते सारखं त्यांचं येत असेल, त्यामुळे त्यांनाही काय वाटत नाही. जशी आमची अवस्था तशी पोलिसांची अवस्था, त्यांनाही काही वाटत नाही. आता एक गैरसमज किंवा एक अशी चर्चा असते की ज्या वेळेला डेड बॉडीची चिरफाड करायची असते, त्यावेळेला तुम्ही जे काम करता तर तुम्हाला त्यासाठी दारू पाजली जाते, तुम्हाला असं बेभान केलं जातं, हे खरं आहे का? नाही, अगदी चुकीचं आहे ते. म्हणजे असं का चर्चा आहे? नाही, तसा काही प्रकार नाही. मी गेले 25 वर्ष तिथे काम करतोय. आजपर्यंत मी दारूला हात नाही लावलाय. कधीच नाही. दारू पितच नाही मी. बरं. माझ्यासोबतची जेवढी टीम आहे त्यातले कोणी दारू पित नाही. सगळे यंग पोरं आहे. बरं. माझ्या हाताखाली जे रिटायर होत असताना माझ्या हाताखाली जवळजवळ 6-7 पोरं टीम होती. त्या सगळ्यांना मी ट्रेन केलंय. त्यापैकी कोणी दारू वगैरे प्यायचं नाही. म्हणजे पूर्वी जे लोक होते त्यांना ते पूर्वीपासून दारूची सवय होती म्हणून ते दारू पित होते. म्हणजे पोस्टमॉर्टम करायचं म्हटलं की दारू प्यावंच लागणार, अशातलं काय भाग नाही. फक्त मनात भीती ठेवायची नाही. माणूस जर एखादा अनोळखी माणूस गेला, आतमध्ये गेला, तर त्यांनी स्वतःला घाबरू नये. घरात म्हणजे मनात भीती देऊन जर तो गेला ना, स्वतःच्या सावलीने पण घाबरतो मग. आता आम्ही रात्री 2-2, 3-3, 2:30 वाजेपर्यंत, 3-4 वाजेपर्यंत एकटा पोस्टमॉर्टम करतो आम्ही. काहीच वाटत नाही. पण भीती लोकांना का वाटते? लोकांना भीती वाटण्याचं कारण हे की बाबा ते पहिल्यांदा पाहतात ना ते. आमच्यासारखे जे नेहमीचं जे दैनंदिन ज्यांचं काम आहे त्यांना काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं. बरं. पण आजवरचा जो तुमचा प्रवास राहिलेला आहे त्याच्यामध्ये अनेक म्हणजे ओळखीच्या पण लोकांचं तुम्हाला पोस्टमॉर्टम करावं लागलं असेल. त्यावेळेला तुमची भावना काय होती? नाही, म्हणजे ओळखीचे नातेवाईक असे बरेच म्हणजे आयुष्यात बरेच वेळा असे प्रसंग आले. पण त्यावेळेस आम्ही फक्त हा एकच दृष्टिकोन ठेवतो की बाबा ते प्रेत आहे आणि त्या प्रेताचं आपल्याला सविच्छेदन करायचं, बाकी काही नाही. बरं. पण आता तुम्ही एवढं सगळं डेड बॉडी बघितल्यात, म्हणजे तरुण मुलांपासून ते फार म्हातारे लोकांपर्यंत, लहान बाळापासून तरुणांपर्यंत असं सगळं बघितलंय. मग हे सगळं बघताना तुम्हाला काय वाटतं? कारण खूपच कमी वयात काहींची डेथ होते, काही लोक ठीक आहे सिनियर झालेले असतात, वयाच्या डेथ झालेली असते. पण हे सगळं जे बघतात तेव्हा तुमच्या मनात काय विचार येतात? नाही, म्हणजे कसं आहे, आता ते हे लहान बाळांचं, तरुण पोरांचं, आता म्हातारे जे वयस्कर आहे त्यांचं आपण समजू शकतो की ठीक आहे वय झालं होतं म्हणून वारले. असं तरुण मुलांचं झालं की जरा थोडं वेगळंच वाटतं की बाबा असे तरुण पोरं जर जायला लागले तर त्या मनाने आपण एवढं 45-50 व्हायचं, त्यावेळेस 45-50 व्हायचं होतं ते, त्या मनाने आपण खूप आयुष्य जगलं. म्हणजे माणसाचं आयुष्य कधी संपण हे कोणीच सांगू शकत नाही. बरोबर. किती फिट असू दे, समोरचा माणूस किती फिट असू दे, केव्हा त्याचं आयुष्य संपण काही सांगू शकत नाही. म्हणजे एवढं कॉन्फिडन्सली तो सांगू शकत नाही की मी आणखी फिट आहे, मी 20 वर्ष जगन, तसं काय नाही. काहीच नाही. केव्हा कुठल्याही क्षणी जाऊ शकतो माणूस. आता तुम्ही एवढे वर्ष काम केलंय, अनेक चांगले वाईट अनुभव आले असतील, आम्हाला 1-2 सांगा त्यातले चांगले वाईट अनुभव. वाईट प्रसंग म्हटलं की एक आहे की बाबा एक मुलगा होता, म्हणजे तरुणच होता तो, 25-26 वर्षाचा असेल तो.
त्याचा बड्डे होता हम्म, आणि तो बड्डेसाठी त्याच्या मित्राबरोबर दुपारची पार्टी करायला गेला हम्म, आणि फॅमिलीला सांगितलं की बाबा मी संध्याकाळी येतो, संध्याकाळी आपण बाहेर जाऊ. आणि मग ते झाल्यानंतर मग त्यानंतर काहीतरी 5:30-6 वाजता काहीतरी ॲक्सिडेंट झाला आणि ती बॉडी तिथं आली, हम्म, आमच्या इथं आली. तर त्याच्या खिशामध्ये मोबाईल वाजत होता. हम्म, तर मोबाईल वाजत होता, मग पोलिसांना सांगितलं त्यांच्या खिशात ते मोबाईल वाजतंय. म्हणजे उचल बघ. मग मी उचललं तर ती मुलगी बोलते, जी मुलगी, हम्म, पप्पा कधी येतं ते आपल्याला जायचं ना, आम्ही तयार आहे. हम्म. तेव्हा अक्षरशः मन भरून आलं माझं. शेवटी मी पण माणूस आहे, बरोबर माझ्याही हृदयात. बरोबर बरोबर तर मग पोलिसांना म्हटलं बाबा तुम्ही बोला, माझी हिंमत होत नाही त्या मुलीला बोलायला. बरोबर. बायकोनी घेतलं मग त्याच्या. हा. हो कधी येत आहे तुम्ही काय? हम्म, मग मी डायरेक्ट पोलिसांच्या हातात फोन दिला, बाबा तुम्ही बोला त्यांच्याशी, माझी हिंमत होत नाही हम्म, तिला बोलायला की बाबा हम्म, असं काय प्रसंग. आणि एक प्रसंग तर असा होता की त्या मुलाचं लग्न झालं, लग्न होऊन पुण्याला आले ते कुठेतरी आउट ऑफ महाराष्ट्र, वरात गेली त्याची. हम्म. आणि रिसेप्शन पार्टी 2 दिवसांनी होती. आज तो पत्रिका वाटत होता आणि पत्रिका वाटता वाटता ॲक्सिडेंटमध्ये गेला. बाप. म्हणजे असे काही प्रसंग पाहिले ना की जरा थोडं वेदना होतं ते. हम्म. आणखी काय एक दोन असे सांगता येतील तुम्हाला? बाकी असं काही नाही. बाकी तर बाकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर आमचा नेहमीसारखा जात पण आहे. हे असंच की अचानक डेथ होते, लोकांचा विश्वास बसत नाही. हां, आता ते हे जर उदाहरण द्यायचं म्हटलं की माझ्या शेजारी, आमच्या शेजारी एक राहिला होता, प्रशांत वालतुरे म्हणून. हम्म, तो बँकेमध्ये जॉबला होता तो आणि एक नंबर क्रिकेटर होता तो. हम्म, हम्म, चांगला क्रिकेट खेळायचा तो. महेश सहकारी बँक, हम्म, तिथं तो जॉबला होता आणि चांगला क्रिकेट खेळायचा तो. तर असंच एकदा जॉबला ड्युटीवरच होतो मी, तर मला कळालं, अरे ते महेशची हे आणली बॉडी. म्हटलं महेश? कोण महेश? म्हटलं प्रशांत, प्रशांत. प्रशांतची बॉडी आली. म्हटलं कोण प्रशांत? बोल प्रशांत वालतुरे. म्हटलं तो कसा काय गेला? म्हटलं हम्म, तर काय मध्ये गणपतीमध्ये नाचत होतो गेला. हम्म. म्हणजे एवढा स्पोर्ट्समॅन फिट असून सुद्धा तो अटॅकने गेला होता. बरं. असे खूप अनुभव असतील खूप तुमचे. अनुभव असतो. बरं. आता मला सांगा, हे तुम्ही जे काम करताय ह्याच्याकडे समाज कसा बघतो? नाही नाही, आत्ता यावेळेस तर समाजाने खूप आम्हाला खरं सांगायचं गेलं ना, समाजाने खूप डोक्यावर घेतलं आम्हाला. हम्म, समाज म्हणा, राजकीय पक्ष म्हणा, हम्म, संस्था म्हणा, आणि बऱ्याच ठिकाणी आमचा सत्कार केलेला आहे. बरं. काय कुणी केलं? शिवसेनेपासून तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सगळे जेवढे राजकीय पक्ष आहे ना, BJP वगैरे, हम्म, सगळ्यांनी आमचा सत्कार केलेला आहे. हम्म. इतर संस्था, हम्म, बऱ्याच जणांनी सत्कार केलेला आहे. बरं. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. पूर्वीचे लोक म्हणजे कसं, म्हणजे त्या विभागात काम करणारे, पिणारे, खाणारे, आणि त्यांची वागणूक पण जरा वेगळी होती. हम्म, पण आमची जेव्हा पिढी आली त्यावेळेस आमचं काम, हम्म, आमचं कार्य पाहून समाज खूप खुश झाला आणि आमचं नेहमी सत्कार करत गेले ते. हम्म. अडचणी काय असतात या कामात येताना किंवा आल्यानंतर काय येतात? कारण तुमची फॅमिली लाईफ पण डिस्टर्ब नाही का होत ह्याच्यामुळं? फॅमिली लाईफ म्हणजे काय, फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही ही गोष्ट खरी. हम्म, म्हणजे कसं आहे, जरी आमची ड्युटी सकाळी 7 ते दुपारी 2 असले, 3 असले, हम्म, तरी जर कामाचा व्याप वाढला तर आम्हाला रात्रीपर्यंत काम करावं लागतं. हम्म, हम्म. बरं. म्हणजे मगाशी तुमच्या बोलताना उल्लेख आला लहान मुलं किंवा लहान मुलांच्या ज्या वेळेला तुम्ही डेड बॉडी चिरफाड करता त्यावेळेला काय मनात येतं तुमच्या? म्हणजे तेच आता ते लहान मुलांची बॉडी पाहिली ना, तर मनात हाच विचार येतो हम्म, की जर ह्याला मरणच द्यायचं होतं, मग जन्माला आणलंच का मग? हम्म, थोडं वर आयुष्य तर जगू द्यायचं होतं त्या मुलाला. म्हणजे देवा बघा, पाठवणारा देव आहे, घेऊन जाणारा पण देवच आहे. हम्म. एवढ्या कमी वयात घेऊन जायचं होतं, मग पाठवलंच कशाला, असा विचार मनात येतोय. बरं. बेसिकली थोडंफार विचार येतो की बाबा कशाला घेऊन गेलो, नाही का? हम्म. तुमच्या ओळखीच्या लोकांचं कोणाचं पोस्टमॉर्टम केलं तुम्ही? हो, किंवा केलं ना. कुटुंबातल्या घरातल्या असं कोणाचं? कुटुंबातलं म्हटलं की माझ्या एक मावशीचा मुलगा होता. हम्म, मावशीच्या मुलाच्या मुलाचं मी स्वतः पोस्टमॉर्टम केलं होतं. हम्म. खूपच वाईट वाटलं असेल ना? नाही, तेव्हा पोस्टमॉर्टम करताना आम्ही फक्त हाच विचार करतो की बाबा ते प्रेत आहे आणि त्या प्रेतचं आपल्याला सविच्छेदन करायचं. बाकी भावनिक होऊन चालत? बाकी काय भावनिक व्हायला आम्हाला वेळ नसतोच आम्हाला. बरं. म्हणजे त्या क्षेत्रात भावनिक हा शब्दच नाही आहे. बरं. बरोबर. असं भावना वगैरे सगळे बाजूला ठेवावे लागतात आम्हाला आता त्या क्षेत्रात काम करताना. तुम्ही अनेक डॉक्टरांच्या अंडर काम केलंय. डॉक्टरांबद्दलचे काय आहेत का अनुभव? चांगले डॉक्टर ज्यांच्या अंडर तुम्ही काम केलं, तुम्हाला शिकवलं, त्यांच्याबद्दलचं काय सांगता येईल? मी 2000 मध्ये जेव्हा जॉईन झालो ना, मला शिकवण्यामध्ये
सर्वात मोलाचा वाटा होता डॉक्टर चांदेकर सर, डॉक्टर श्रीकांत चांदेकर सर. हम्म, ते कोथरूडला राहायला येते, ते वारले ते सर. हम्म, त्यांनी खूप आम्हाला ट्रेन केलं, हम्म, डॉक्टर चांदेकर सर. आणि त्यावेळेस डॉक्टर वाबळे सर होते, हम्म. हेड ऑफ डिपार्टमेंट. ते खूप हम्म. हुशार होते, दोन्ही डॉक्टर खूप हुशार होते. बरं. त्यांनी शिकवलं सगळं आम्हाला. भावा लोक जे होते त्यांनी तर शिकवलं. मेन डीपमध्ये जर कुणी शिकवलं असेल तर डॉक्टर चांदेकर सर आणि डॉक्टर वाबळे सर. काय काय शिकवलं त्यांनी तुम्हाला? ते पूर्ण ऑर्गनचं कॉज ऑफ डेथ कसं द्यावं, कशाने देतात, कशामुळे कुठल्या ऑर्गनमध्ये आपल्याला कॉज ऑफ डेथ मिळू शकतं, हे सगळं त्यांनी काय समजून कसं कळतं ते आपल्याला? म्हणजे समजा फुफ्फुसावरनं कसं कळतं, ब्रेनवरून कसं कळतं आपल्याला? आता ब्रेनमध्ये जर ॲमोटोमा असेल, आपण ब्रेन कट केला, ब्रेन समजा ब्रेन पूर्ण बाहेर काढला आणि ब्रेन कट केला, आतमध्ये जर क्लॉट असेल तर समजायचं वेन ब्लॉक होऊन ते क्लॉट झालं सगळं. आणि डोक्याला जर मार लागलेला असेल तर ते ब्रेन बाहेर काढल्याबरोबर ॲमोटोमा दिसतो ना ते. हार्ट बद्दल काय आणि हार्टमध्ये तर ते पॅसेज दिसतात ना, ब्लॉकेज दिसतात ना. दिसतं? हार्ट आपण कट करतो ना, ओल्ड इम्पॉक्स असेल तर पांढरं दिसतं आणि फ्रेश असेल तर मग लाल दिसतं. बरं. एखादं म्हणजे मारामारीमध्ये कुठं लागल्यावर लवकर डेथ होते असं तुम्हाला वाटतं? ब्रेनला, डोक्याला लागलं? डोक्याला सगळ्यात जास्त डेथ? सगळ्यात जास्त डोक्याला, ओके. हेड इंजुरीमध्ये. बरं. आता तुम्ही रिटायर झालेला आहात. आता रिटायरमेंट नंतर काय करतात? नाही, ॲट द टाइम तर घरीच आहे फक्त. बरं. अजून विचार केला नाही बरं. भविष्यात काय करायचं काय नाही. बरं. आता तुम्ही ज्यावेळेस मागं वळून बघता तर हम्म. त्यावेळेला तुमच्या दृष्टीनं जीवन काय आहे? जीवन मी तर एवढंच म्हणेन की बाबा जीवनाशी एवढा लगाव करून ठेवू नये लोकांनी. कधी हाय जे आयुष्य आहे ते आनंदाने जगा. कुठल्याही क्षणी आपल्याला जायचंच आहे. वेळ काळ काय सांगून येणार नाही ते. आम्हाला 25 वर्षाचा अनुभव आहे. जे आयुष्य मिळालं ते आनंदाने जगत पुढे जायचं असतं. आणि मृत्यूबद्दल काय विचार करतात? मृत्यूबद्दल तर ते अटल आहे, संसाराचा नियम आहे तो. जो जीवनात आलाय त्याला तर जायचंच आहे. मग त्या गोष्टीचा विचार कशाला करायचा? ॲट द टाइम आज आपल्याला जीवन जगायला मिळालं त्या गोष्टीचा विचार करा. उद्या काय होणार उद्याचा विचार नाही करायचा. आमचा निदान त्या विभागात काम करण्याचा दृष्टिकोन हाच असतो. आज जी रहे ना बस आज के बारे में सोचो, कल किसने देखा है. बरोबर. हां. बरं. आता हे सगळं चालूच आहे आपलं सगळं. आपण बोलतोच आहे एवढा वेळ झाला. पण मला सांगा की आता या क्षेत्रामध्ये मुलं येतात का नवीन? हो, येतेच ना, त्याला काय. हां. उलट मी तर सांगतो त्या क्षेत्रामध्ये बरंच काही शिकायला मिळतं. म्हणजे हा जवळजवळ एक डॉक्टर सारखाच प्रकार आहे. हे जे काम आहे ते डॉक्टरांचं काम आहे ते. कारण ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करताना डॉक्टर ओपन माणसाला ओपन करतात. आता ओपन हार्ट सर्जरी म्हटलं की पूर्ण वर खालपर्यंत करावं लागतं. तेच आम्ही करतो. ते जिवंत माणसाचं करतात, आम्ही मेलेल्या माणसाचं करतो. बरं. म्हणजे यातलं काय म्हणजे जगावेगळं काम करतात असं काय नाही. डॉक्टरांचं जे काम आहे तेच काम आम्ही पुढं करतो. बरं. ससूनमध्ये साधारणपणे वर्षाला किती डेथ होत असतील? पोस्टमॉर्टम किती होतात? साधारण ॲट द टाइम ससूनचं ॲव्हरेज आहे जवळजवळ 9,000. बरं. वार्षिक ॲव्हरेज 9,000 आहे. आणि हे महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहे. आणि ऑल ओव्हर इंडियाचा विचार केला तर ऑल ओव्हर इंडियामध्ये ससूनचा 2रा नंबर लागतो. बरं. पहिल्या नंबरवर कलकत्ता आहे. त्यांचा वार्षिक ॲव्हरेज आहे 11,000. दर वर्षाला 11,000 पोस्टमॉर्टम होतात. त्यानंतर आपलं ससूनमध्ये दर वर्षाला 9,000च्या आसपासच आहे. आता तुम्ही डेड बॉडींसोबत जवळपास 25 वर्ष घालवले. लोक छोट्या छोट्या गोष्टींवरनं रुसतात, एकमेकांशी भांडतात. घरामध्ये तुम्ही बघत असाल काय चाललंय काय नाही. अशा लोकांना तुम्ही काय सांगा? हे लोक जे रुसतात भांडतात ना, ते 2 मिनिटाचं कारण त्यांना मृत्यूपर्यंत घेऊन जातो. आता हे आत्महत्येचे प्रकार जे आम्ही बघतो, हँगिंगचे वगैरे, म्हणजे उडी मारून बिल्डिंगवरनं वगैरे पॉयझन वगैरे गेले, हे केवळ 2 मिनिटाचा राग असतो तो. म्हणजे घरात भांडणं झाले, मुलाला व्हिडिओ गेम खेळू दिला नाही म्हणून रागवलं, वडिलांनी मोबाईल हिसकावून घेतला, 2 मिनिटात रूममध्ये जाऊन 14-15 वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली. हे खूप चुकीचं आहे ते. पण जे छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडणं चालू असतात, त्यांना मृत्यू ह्याची म्हणजे मृत्यू त्यांच्या जवळ येतोय वगैरे ह्याची काय कल्पनाच नाही ना. त्यांना त्या गोष्टीची काहीच कल्पना नसते. आणि हे आता समजा
एखाद्या छोट्या कारणावरनं लोकांची भांडणं चालू आहे, दोन मुलाची, हम्म. दोन व्यक्तींची भांडणं चालू आहे. त्याने अचानक धक्का दिला आणि तो समोरचा व्यक्ती पडला. हम्म. व्यक्तीला पडला, हेड इंजुरी झाला, तो मेला. हम्म. त्याचा उद्देश नव्हता त्याचा खून करण्याचा, हम्म. परंतु त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल होतोच ना, हम्म. शेवटी मर्डर केस लागते. म्हणजे हा माणसाने विचार करायला पाहिजे की आपली थोडीशी चूक आपलं आयुष्य संपू शकतो. बरोबर. आता तुम्ही सांगितलं मगाशी बोलताना की तुम्ही व्यसनांपासून दूर आहे, हम्म. बरोबर. पण आता अनेकदा कसं होतं, डेड बॉडी काही चांगल्या अवस्थेत येत नाही. हम्म. अनेकदा सडलेल्या डेड बॉडी असते, मग ह्याचे वास वगैरे खूप येत असतो. मग हे त्रास नाही का होत सर? नाही नाही, काहीच होत नाही त्यावेळी. पण हे सडलेल्या वगैरे डेड बॉडी असतात, मग एकदा सवय झाली ना तर ते वासाचा काहीच परिणाम होत नाही. हा वास येत नाही का तुम्हाला? हा, नाही नाही नाही, वास ते सवय होऊन जाते ना त्या गोष्टीची आम्हाला. बरं. हम्म. आता कोरोनाचा जो काळ होता, तो कोरोनाचा काळ अतिशय कठीण होता. आपण हम्म. बघितलं असेल, लोक अक्षरशः किड्यामुंग्यांसारखे मेले म्हणतात, बरोबर. बरोबर. तर मग कोरोनाच्या काळातले अनुभव काय आहेत तुमचे? कोरोनाच्या काळात तर अक्षरशः एक दिवस चांगलं आठवतं मला की त्या दिवशी 125 बॉड्या आल्या होत्या एकाच दिवशी? 24 तासात. हा. 24 तासात 125 बॉड्या आल्या होत्या. हम्म. आणि त्या काळी बऱ्याच गोष्टीची कमतरता होती. ग्लोव्ज नाही, हम्म. मास्क नाही, किट नाही. हम्म. पण त्यावेळेस तर ग्लोव्ज नसताना सुद्धा आम्ही म्हणजे ते बॉडी हँडवर्क करत होतो आम्ही. हम्म. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस आम्ही 9 का 11 कर्मचारी होतो. हम्म. एवढं ग्लोव्ज न घालता, मास्क न घालता, किट न घालता काम करत होतो आम्ही. हम्म. पण त्यात एकही कर्मचारी पॉझिटिव्ह नाही आला त्यावेळेस. कोरोना झाला ना? कोरोना काळात एकही नाही. डॉक्टर लोक पॉझिटिव्ह झाले, पण कर्मचारी एकही नाही. काय बोलता? काहीच नाही. काय माहिती कसं काय? आता ते देवाची कृपा म्हणू. पण आम्ही जे लोकांसाठी कार्य करतो हम्म. त्यांचे पुण्य आहे आमच्या मागावत, हाच विचार करतो आम्ही. सगळं ते देवाच्या भरोश्यावर सोडतो आम्ही. बरोबर, बरोबर. आमच्या PM रूमच्या बाहेर कालका माताचा फोटो आहे, ते मी पूजापाठ नेहमी करतो. जे काय आहे त्याच्या भरोश्यावर असतो. तुम्ही देवाला मानता? हो, मानतो. म्हणजे जे काय आहे ते करणार देवच आहे ना. बरं. हम्म. मग ते यातनं वेळ मिळतो का पूजा वगैरे करायला? पूजा करायला वेळ काढावा लागतो. वेळ मिळत नाही काढावं. देवासाठी थोडा वेळ द्यावाच लागतं. हम्म. देव एवढं आपल्याला आयुष्य जगण्यासाठी देतो, त्याच्यासाठी 5 मिनिटं नाही काढले तर मग हम्म. बरं. संपलं पण जातं. मग कोरोना काळात आता तुम्ही सांगितले 100-125 वगैरे डेड बॉडी एका एका दिवशी येत होत्या. तर मग त्या काळात तुम्ही कसं मॅनेजमेंट करत होते? कारण तुम्हाला पण तुमच्या घरच्यांना पण तुमची काळजी वाटतच असेल ना? त्यावेळेस तर जवळजवळ 24 आवर ड्युट्या चालू होत्या आमच्या. त्यामुळे घरी येतच नव्हतं आम्हाला. मग घरच्यांना काळजी वाटत असेलच ना? काळजी वाटत होती. मुलं तर अक्षरशः बोलत होते की माझं दोन्ही मुलं मिसेस बोलत होते की बाबा नोकरी सोडून टाका बोले. नोकरीपेक्षा तुम्ही महत्त्वाचे आमच्यासाठी. असं म्हटलं, असं करून नाही चालणार म्हटलं. प्रशासनाने माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती तर मला पूर्ण करावीच लागणार आहे ना. सगळेच जर असे पळायला लागले तर मग ती कामं करणार कोण म्हटलं. बरोबर. आणि जीवनात जर काय बरं वाईट झालं तर प्रशासन त्याची दखल घेईन ना, तुम्हाला न्याय देईन ना म्हटलं. त्या गोष्टीला घाबरू नका तुम्ही. आमच्या नशिबात मरण लिहिलं असेल तर मग घरी बसून पण मरू शकतो मी. पण तुमच्या घरच्यांना भीती वाटत होती? घरच्यांना भीती वाटत होती. माझी दोन्ही मुलं मला बोलत होते की पप्पा नका जाऊ जॉबला, तुम्ही सोडून टाका जॉब. असं नाही चाललं. बरं. आता अनेक आम्ही सोसायट्या बघितल्या होत्या जिथं डॉक्टर जिथं राहत होते ना, त्यांना खूप त्रास झाला. म्हणजे कोरोनाच्या रुग्णांचे जे पेशंट डॉक्टर उपचार करत होते तर त्यांना सोसायटीमध्ये राहू नका वगैरे असं काही ठिकाणी घडलं होतं. तुमच्या बाबत तसं काय झालं काय? आमचं तर पूर्ण क्वार्टर जे आहे ना, पूर्ण कर्मचाऱ्यांचीच क्वार्टर्स होते ते. ओके. आणि प्रत्येक घरातला एक माणूस तिथं कामाला होताच. आता 100 नंबरची बिल्डिंग झाली आता, तिथं सगळे ते कोरोनाचे पेशंट ठेवलेले होते. तर आणि आम्हाला राहायला रूम दिले होते, म्हणजे तिथं काम करणारे 100. आम्ही तर काय झेरॉक्समध्येच काम करत होतो आम्ही. पण त्या बिल्डिंगमध्ये जे काम करणारे आहे त्यांना हॉटेलमध्ये मुक्कामासाठी ठेवलं होतं त्यांना. 3 दिवस ड्युटी होती. 3 दिवस ड्युटी केल्यानंतर त्यांचं खाणं पिणं सगळं तिकडं. त्यानंतर 15 दिवस त्यांना क्वारंटाईन तिथंच थांबवायचे. त्यानंतर मग घरी पाठवायचे. आता लोक साधारणपणे कसं आहे, जिवंत असताना माणसाबरोबर वेगळ्या पद्धतीनं वागतात आणि मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पश्चात वेगळ्या पद्धतीनं वागतात, बरोबर. असा काय अनुभव आहे का तुम्हाला की डेथच्या अगोदर लोक असं वागत होते, डेथ झाली की त्याच्याबद्दल वेगळं बोलायला लागले किंवा काय असं? तो तर समाजाचा नियमच आहे. ते कसं आहे, आता माणूस जोपर्यंत जिवंत आहे, आता तुमचं आपलं सगळ्यांचं उदाहरण घ्या.
आपण लाख जवळचे असलो पण जिवंत असताना थोडा वादविवाद असतो आपल्यामध्ये. आणि तो माणूस एखादा दोघांपैकी एखादा गेला तर असं दाखवतो की खूप माझं प्रेम होतं त्याच्यावर. तो समाजाचा नियम आहे, तो त्याला काहीच करू शकत नाही आपण. बरं, लोकांना जर काही सांगायचं असेल, संदेश द्यायचा असेल, तुम्ही आजवरच्या तुमच्या अनुभवावरनं, तर जीवनाकडे लोकांनी कसं बघायला पाहिजे, मृत्यूकडे लोकांनी कसं बघायला पाहिजे? मी तर एवढंच सांगेन की बाबा हे आपल्याला जे जीवन मिळालंय, देवाने जे दिलं आहे ते आपल्याला देवाने एक गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. जीवन हे नेहमी सारखं नाही मिळणार आहे. माणसाचं आयुष्य हे सारखं नाही मिळणार आपल्याला. देवाने जे आपल्याला गिफ्ट दिलंय त्या गिफ्टचं सोनं करा आणि पूर्ण लाईफ एन्जॉयमध्ये घालवा. कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही, घरच्यांचा काय नाही. पहिलं स्वतःसाठी जागा, मग घरच्यांसाठी जागा, मग परिवारासाठी जागा. एवढं सांगतो. पुढं काय करायचं ठरवलं? कारण तुम्ही बसून राहिला असं मला तर वाटत नाही आता. नाही ते बघू आता ते काय. बरं, पूर्ण जरा घर पूर्ण सेटल झाल्यानंतर माझ्या ऑफिसचेही कामं बरेच राहिलेले आहेत. ते सगळं उरकल्यानंतर मग बघू काय करायचं पुढं. बरं, धन्यवाद, तुम्ही आम्हाला खूप वेळ दिला. तर हे होते सोळंके सर. त्यांनी आपल्या सर्व्हिसच्या दरम्यान आलेले अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केले. सोबतच त्यांचा जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे, तो त्यांनी सांगितलं की लोकांनी सकारात्मक राहायला पाहिजे, जे आहे त्याच्यामध्ये समाधानी असायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजेत. मृत्यू कधी येईल हे त्यांना कधीही कोणाला कळत नाही आणि मृत्यू क्षणार्धात येऊन जातो. त्यामुळं लोकांनी सकारात्मक राहा, आजचा दिवस आपला आहे असं समजून एन्जॉय करा जीवन, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण अशाच पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक जे काम करतात त्यांना तुमच्यासमोर आणणार आहोत. तुमच्यासमोर त्यांना बोलतं करणार आहोत. त्यांचे अनुभव अशाच पद्धतीनं तुमच्यासमोर आणत राहू. तूर्तास आपण इथंच थांबूया. धन्यवाद.